बीकॉम भाग 1. विद्यार्थी मित्र हो, आज आपण नियोजन या टॉपिकमध्ये पुढील भाग या संदर्भाने आपण चर्चा करणार आहोत. आजपर्यंत आपण नियोजन म्हणजे काय, नियोजनाच्या व्याख्या, नियोजनाची वैशिष्ट्ये, नियोजनाचे प्रकार, नियोजनाचे टप्पे या संदर्भाने सविस्तर चर्चा केलेली आहे. परंतु त्यामधीलच पुढचा भाग आहे पर्यावरण विश्लेषण व सॉक विश्लेषण. या संदर्भाने आज या ठिकाणी आपण त्याची चर्चा करणार आहे. मित्रो, प्रस्तावनेमध्ये मी आपल्याला सांगेन की पर्यावरण ही संज्ञा सर्वांच्या ओळखीची आहे. जागतिकीकरणाच्या व उदारीकरणाच्या पार्श्वभूमीवर या संज्ञेला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे. खरे पाहता पर्यावरण ही व्यापक संकल्पना आहे. व्यवहारामध्ये पर्यावरण म्हणजे निसर्ग अथवा निसर्गातील घटक, आपल्या भोवती झाडे, प्राणी, पक्षी, वातावरण, याला ते आपल्या भोवतीचे पर्यावरण आहे, एवढा अर्थ या ठिकाणी घेतला जातो. परंतु व्यापक अर्थाने सभोवतालच्या परिस्थितीचा व विविध घटकांचा एकत्रित समूह म्हणजे पर्यावरण. या ठिकाणी पर्यावरण हा शब्द आपण उद्योग व्यवसाय क्षेत्रासाठी वापरणार आहोत किंवा उद्योग व्यवसाय क्षेत्राच्या दृष्टीने पर्यावरणाचा अर्थ पाहणार आहोत. मित्रहो, उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने पर्यावरण म्हणजेच संघटनात्मक पर्यावरण. उद्योग व्यवसायानाच संघटना असे संबोधले जाते. संघटना का संबोधले जाते? कारण तिथे भौतिक आणि मानवी घटक एकत्र आलेले असतात. एका विशिष्ट उद्देशाने ती संघटना निर्माण झालेली असते. उत्पादन करण्याच्या हेतूने, नफा मिळवण्याच्या हेतूने अशी ती संघटना उभा केलेली असते. म्हणजेच उत्पादन करणे, चांगल्या प्रकारच्या वस्तू तयार करणे, ती बाजारपेठेत घेऊन जाणे आणि त्याची विक्री करणे, याला संघटना असे म्हणतात. मग अशा या संघटनेमध्ये किंवा व्यवसाय संस्था, संघटना म्हणजेच व्यवसाय संस्था, या व्यवसाय संस्थेच्या पर्यावरणाचा अर्थ या ठिकाणी आपण पाहणार आहे. तेव्हा संघटनात्मक पर्यावरण म्हणजे सभोवतालच्या परिस्थितीचा व विविध घटकांचा एकत्रित समूह होय. मग त्यामध्ये समाजाचा, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक अशा सर्व त्या पर्यावरणाचा पर्यावरणावर किंवा पर्यावरणाच्या क्रियांवर परिणाम होत असतो. पण जेव्हा आपण संघटनात्मक पर्यावरण ही संज्ञा वापरतो तेव्हा संघटनेच्या व्यवसाय क्रियांवर परिणाम करणारे पर्यावरण असा या ठिकाणी नेमका अर्थ घ्यायचा आहे. किंवा या ठिकाणी नेमका अर्थ अपेक्षित असा आहे की व्यवसाय संघटनेच्या क्रियांवर परिणाम करणारे पर्यावरण म्हणजेच संघटनात्मक पर्यावरण असे म्हणायचं आहे. या ठिकाणी सुद्धा संघटना ही संज्ञा व्यापारी संघटना या अर्थाने घेतली आहे. व्यापार उद्योग करणाऱ्या संघटनेच्या व्यवसाय क्रियांवर परिणाम करणारे पर्यावरण म्हणजे संघटनात्मक पर्यावरण होय. मित्रांनो, व्यवसाय जो असतो ना, त्या व्यवसायाभोवती एक वलय असते, एक पर्यावरण असते. मग ते सामाजिक पर्यावरण असेल, आर्थिक पर्यावरण असेल, धार्मिक पर्यावरण असेल, राजकीय पर्यावरण असेल, आंतरराष्ट्रीय पर्यावरण असेल. या पर्यावरणामध्ये काही घडामोडी घडल्या की त्याचा परिणाम व्यवसाय जीवनावर होत असतो, व्यवसाय संघटनेवर होत असतो. व्यवसाय संघटनेवर होतो म्हणजे कशावर होतो? व्यवसायांच्या ज्या क्रिया आहेत त्या क्रियांवर हे पर्यावरण परिणाम करत असते.
आता फॉर एक्झाम्पल राजकीय घडामोडी घडल्या, काँग्रेस सत्ता जाऊन भाजप सत्ता आली, तर त्या राजकीय पक्षाची धोरणं काय आहेत? खाजगीकरणाची धोरणं आहेत का सरकारी व्यवसाय संस्था सरकारीकरणाची धोरणं आहेत? असे कोणत्या धोरणावर अवलंबून आहे याच्यावरती अवलंबून असतं पर्यावरण. आयात निर्याती, बँकांनी आर्थिक क्षेत्रामध्ये बँकांनी अचानक जर व्याजाचे दर वाढवले तर त्याचा परिणाम व्यवसाय संघटनेवर होतो. व्याज वाढवल्यामुळे कर्ज महाग मिळतं. अशा प्रकारे व्यवसाय ही हा जो घटक आहे त्या व्यवसाय घटकाभोवती आर्थिक पर्यावरण, सामाजिक पर्यावरण, सांस्कृतिक पर्यावरण, धार्मिक पर्यावरण, राजकीय पर्यावरण, आंतरराष्ट्रीय पर्यावरण, आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये काही घडामोडी घडल्या की त्याचा परिणाम व्यवसायांवर होत असतो. आणि म्हणून त्याला संघटनात्मक पर्यावरण असं म्हटलेलं आहे. आता या संघटनात्मक पर्यावरण या संज्ञेची सर्वसामान्य व्याख्या आपण काय आहे? संघटनात्मक पर्यावरण म्हणजे संघटनेच्या सभोवती असलेली स्थिती, परिस्थिती व प्रभावी घटक होय, ज्याचा संपूर्ण संघटनेवर अथवा संघटनेच्या एखाद्या पद्धतीवर परिणाम होत असतो. त्याला संघटनात्मक पर्यावरण असं म्हणतात. अर्थात संघटनात्मक पर्यावरण ही संज्ञा मुळामध्ये व्यावसायिक पर्यावरण या नावाने ओळखली जाते. व्यवसायाच्या अथवा संघटनेचा आकार कोणता आहे, लहान असो किंवा मोठा असो किंवा मध्यम असो, तसेच व्यवसायाचे स्वरूप कोणते ही असो, उत्पादन करणारी संस्था असो, विपणन करणारी संस्था असो किंवा सेवा देणारी संस्था असो, असे कोणतेही स्वरूप जरी असले तरी त्यावर पर्यावरणाचा परिणाम होत असतो. म्हणून मित्रांनो, प्रत्येक व्यापारी संघटनेस अथवा पर्यावरण संघटनेस अथवा व्यवसाय संघटनेस पर्यावरणाचा अभ्यास व विश्लेषण करणं आवश्यक ठरतं. पर्यावरणाचा अभ्यास करूनच व्यवसायाची धोरणं, उद्दिष्टे ही ठरवावी लागत असतात. समजा पर्यावरण अनुकूल असेल तर त्याचा कसा लाभ घ्यायचा, पर्यावरण प्रतिकूल असेल तर आपल्या व्यवसायाला नुकसान होणार नाही ते कसं टाळावं याचा विचार करावा लागतो. म्हणून मित्रांनो, कोणतीही व्यवसाय संघटना असली तरी पर्यावरणाचे स्वरूप व त्याची वैशिष्ट्ये अभ्यास करावी लागतात, त्याचं चिंतन करावी लागतात आणि मग व्यवसायाची ध्येय धोरणे निश्चित करावी लागत असतात. पर्यावरणाचा अभ्यास हा सतत चालू ठेवावा लागतो, कारण पर्यावरणामध्ये सतत बदल घडत असतात. समजा तंत्रज्ञानात बदल घडले तर त्याचाही परिणाम उत्पादन क्रियांवर होत असतो. नवीन तंत्रज्ञान आलं, चांगल्या प्रकारचं तंत्रज्ञान आलं, वस्तू दर्जात्मक तयार होणारं तंत्रज्ञान आलं तर व्यवसाय संस्थेमधील मग जुनाट यंत्रसामुग्री वगैरे बदलावी लागते. म्हणजे तंत्रज्ञानाचा पर्यावरणाचा परिणाम व्यवसाय संघटनांवर होत असतो. अशा प्रकारे पर्यावरण जे आहे ते व्यवसायाभोवतीचं पर्यावरण जे आहे त्याचा अभ्यास आणि त्याचं विश्लेषण करावं लागत असतं. आता या संघटनात्मक पर्यावरणाची वैशिष्ट्ये काय आहे याच्यावर आपण आता प्रकाश टाकणार आहे. मित्रांनो, पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल सभोवतालची परिस्थिती. पर्यावरण ही व्यवसायाच्या सभोवताली असलेली एक परिस्थिती असते. या परिस्थितीमध्ये व्यवसाय आपल्या विविध क्रिया, प्रक्रिया पार पाडत असतो. अशा सभोवताल परिस्थितीमध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, तंत्रज्ञान इत्यादी परिस्थितींचा समावेश होत असतो. दुसरं वैशिष्ट्य आहे गतिमानता. संघटनात्मक पर्यावरणामध्ये वेगवेगळे बदल होत असतात. म्हणजेच पर्यावरण हे गतिमान असतं. अनेक व विविध स्वरूपाच्या घटना, घडामोडी, परिवर्तने या सर्व गोष्टी पर्यावरणामध्ये घडत असतात आणि या पर्यावरणामध्ये घडणाऱ्या गोष्टींचा परिणाम आपल्या व्यवसाय जीवनावर होत असतो. व्यवसायामधल्या ज्या क्रिया आहेत, उत्पादन, विक्री, खरेदी,
बरोबर की नाही? या सर्व गोष्टींवर त्याचा परिणाम होत असतो. तिसरं वैशिष्ट्य आहे अनिश्चितता. पर्यावरणातील घडामोडी, घटना, बदल इत्यादी बाबत काही मर्यादेपर्यंत अनुमान करता येतं. त्याचं फारसं अनुमान करता येत नाही. अर्थात मर्यादेपर्यंत अनुमान करता येत असलं तरी त्या सर्व गोष्टींबाबत अनिश्चितता दिसून येते. तेव्हा काय व कसा बदल होईल हे सांगणे शक्य नाही. म्हणजेच पर्यावरण हे अनिश्चित असतं. 4. जटिलता म्हणजे गुंतागुंत. पर्यावरण हे फार गुंतागुंतीचं मानलं जातं. विभिन्न क्षेत्रांच्या व्यापक प्रगतीमुळे पर्यावरणातील घटना, घडामोडी, बदल, प्रभाव घटक इत्यादी बाबींची कारणमीमांसा किंवा विश्लेषण करणे जटिल बनलं आहे. 5वं वैशिष्ट्य आहे बहुविध स्वरूप. पर्यावरणाचं स्वरूप हे भिन्न भिन्न आहे, बहुविध आहे. संघटनात्मक पर्यावरण कमालीचं बहुविध बनलं आहे. विविध प्रकारच्या पर्यावरणात्मक घटकांना विविध छटा असतात, विविध बहुमुखी स्वरूप असतं असं आपल्याला दिसून येतं. 6वं वैशिष्ट्य आहे संमिश्र. संघटनात्मक पर्यावरणामधील सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, कायदेविषयक, तंत्रज्ञान इत्यादी पर्यावरणात्मक घटकाचा स्वतंत्र व सोप्या पद्धतीने अभ्यास करून चालत नाही. त्या घटकांमध्ये प्रभाव परस्परांमध्ये मिश्रित झालेले असतात. म्हणून पर्यावरणाचे स्वरूप हे संमिश्र दिसून येतं. 7वं वैशिष्ट्य आहे दीर्घकालीन प्रभाव. हा पर्यावरणामध्ये जे बदल घडून येतात त्याचे दीर्घकालीन प्रभाव होत असतात. त्या घटकांचा, बदलांचा, परिवर्तनांचे जे प्रभाव आहेत ते व्यवसाय जीवनावर दीर्घकालीन प्रभाव टाकत असतात. अल्पकालीन प्रभाव तसे कमी दिसून येतात. त्याची दखल ही फारशी गंभीरपणे घेतली जात नाही. पण दीर्घकालीन प्रभाव टाकणारे घटकच प्रामुख्याने विचारात घेतले जातात. त्यानंतर 8वं वैशिष्ट्य आहे संघटनात्मक पर्यावरण एक चौकट निर्माण करतं. म्हणजे संघटनात्मक पर्यावरणाचे घटक व त्यातील बदल हे व्यवसायाच्या क्रियांसाठी किंवा कार्यांसाठी एक चौकट निर्माण करीत असतात. ही चौकट संधीची क्षेत्र आणि धोक्याची मर्यादा स्पष्ट करीत असते आणि त्या अदृश्य चौकटीत व्यवसायाला कार्य करावं लागतं. 9वं वैशिष्ट्य आहे स्वीकृती. आता हे संघटनात्मक पर्यावरण जे असतं त्यात घडामोडी घडत असतात, त्याच्यावर आपलं नियंत्रण असू शकत नाही किंवा त्या पर्यावरणाला आपण थोपवू शकत नाही, थांबवू शकत नाही. सामाजिक आवडीनिवडीत बदल झाला, लोकांच्या आवडीनिवडीत बदल झाला तर आपण काय थांबवू शकणार आहे का? थांबवू शकत नाही. जसं पर्यावरणात बदल घडेल तसे बदल आपल्या व्यवसायाला स्वीकारावे लागत असतात. पर्यावरण कधी तुम्हाला स्वीकारणार नाही, पण व्यवसायानं पर्यावरणातील बदलानुसार आपल्या व्यवसाय क्रियांची किंवा कार्यांची दिशा ठरवली पाहिजे. म्हणजेच व्यवसाय संघटनेला पर्यावरणाशी जुळवून घातलं पाहिजे. दुसऱ्या भाषेत आपल्याला असं म्हणता येईल पर्यावरणाला स्वीकृती दिली पाहिजे किंवा द्यावी लागते. अशा प्रकारे संघटनात्मक पर्यावरण म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहेत हे आपण पाहूया. आता संघटनात्मक पर्यावरणाचं वर्गीकरण. कोणत्या प्रकारचे पर्यावरण असतं? अर्थात अंतर्गत पर्यावरण व बाह्य पर्यावरण असे मुख्य 2 प्रकारे वर्गीकरण केलं जातं. बाह्य पर्यावरणाचे 2 प्रकार पडतात, ते म्हणजे सूक्ष्म पर्यावरण व स्थूल पर्यावरण. आणि हे खालील तक्त्यामध्ये आपल्याला दर्शवलेलं आहे. तर संघटनात्मक पर्यावरण जे वर्गीकरण आहे त्याचे नुसते पॉइंट्स आपण पाहिजे, त्याची चर्चा करायची नाही आहे. तसं काय अभ्यासामध्ये आपल्याला नाही आहे. केवळ संघटनात्मक पर्यावरणाचे वर्गीकरण कसं असतं हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. या संदर्भाने आपण फक्त त्याच्यावर प्रकाश टाकणार आहोत. मित्रांनो, अंतर्गत पर्यावरण आणि बाह्य पर्यावरण असं ह्या चौकटीमध्ये आपल्याला तक्त्यामध्ये मी दर्शवलेला आहे. बघा, अंतर्गत पर्यावरणामध्ये कोणते घटक येतात? 1 मूल्य पद्धती, 2 जीवित कार्य व उद्दिष्टे, 3 व्यवस्थापन संरचना, 4 अंतर्गत सत्ता संबंध, 5 मानवी संसाधने, 6 भौतिक संसाधने,
7 तंत्रज्ञान क्षमता, 8 विपणन साधने, 9 वित्तीय साधने आणि 10 कंपनीची प्रतिमा. बाह्य पर्यावरणाचे 2 प्रकार पडतात, सूक्ष्म पर्यावरण व स्थूल पर्यावरण. सूक्ष्म पर्यावरणामध्ये पुरवठादार, विपणन मध्यस्थ, स्पर्धक, ग्राहक, जनता. आणि स्थूल पर्यावरणामध्ये नैसर्गिक घटक, सामाजिक, आर्थिक, लोकसंख्या विषयक, सांस्कृतिक, तंत्रज्ञान विषयक, कायदे विषयक असे घटक यामध्ये येत असतात. आता यामध्ये स्थूल पर्यावरणच फार महत्वाचं असतं. अंतर्गत पर्यावरण आणि स्थूल पर्यावरण किंवा ह्या अशा प्रकारे पर्यावरण घटकांचं आपण वर्गीकरण करतो. त्यातला पुढचा महत्वाचा भाग आहे म्हणजे पर्यावरण विश्लेषणाचे महत्व. पर्यावरण विश्लेषण का करायचं, व्यवसायाच्या दृष्टिकोनातून ते का फायदेशीर आहे, किती हितकारक आहे, किती महत्वाचं आहे, हे आपण त्याचं महत्व मुद्द्यांच्या आधारे आपण पाहणार आहोत. मित्रांनो, पहिला मुद्दा आहे बिनचूक पूर्वानुमान करणं शक्य. म्हणजे बिनचूक पूर्वानुमान, आपल्याला अगोदरच पूर्वानुमान म्हणजे एखाद्या गोष्टींबद्दलचा अगोदरच अंदाज करणे, याला आपण पूर्वानुमान असं म्हटलेलं आहे. आपण व्यवस्थापनाच्या पहिल्या टॉपिकमध्ये पूर्वानुमान, नियोजन, संघटन वगैरे याचा अभ्यास केलेला आहे. पूर्वानुमान म्हणजेच एखाद्या गोष्टीबद्दल अगोदरच अंदाज करणे, याला आपण पूर्व अनुमान असं म्हणत असतो. बरोबर नाही? परीक्षा दिल्यानंतर आपल्याला या पेपरमध्ये आता किती मार्क पडू शकतात, बरोबर नाही? अंदाज करत असतो किंवा या अभ्यास आपण एवढा केलेला आहे, आपण यात किती मार्क पाडू शकू, याला आपण पूर्वानुमान असं म्हणू शकतो. तेव्हा मित्रांनो, बिनचूक पूर्वानुमान करणं शक्य असतं. पर्यावरण विश्लेषण अंतर्गत व बाह्य पर्यावरणाच्या घटकांचे विश्लेषण केले जाते, त्यातून अधिक बिनचूक पूर्वानुमान करता येते. विशेषतः बाह्य पर्यावरणाच्या स्थूल घटकांबाबत बिनचूक व परिपूर्ण पर्यावरण करण्यासाठी पर्यावरण विश्लेषणाचा उपयोग होतो. पर्यावरणाच्या विश्लेषणामुळे पर्यावरणाचे निदान करणे शक्य असते. पर्यावरणाच्या विश्लेषणाशिवाय पूर्वानुमान करणे म्हणजे अंधारात उडी मारण्यासारखे आहे. दुसरा महत्वाचा घटक म्हणजे निर्दोष नियोजन. पर्यावरण विश्लेषणामुळे भविष्यातील वेगवेगळ्या घटकांची नवीन पद्धती व त्यांचे संभाव्य परिणाम यांचा अंदाज करता येतो. त्या अंदाजाच्या आधारे व्यवसायाच्या विविध क्रियांचे नियोजन करता येते. थोडक्यात, निर्दोष व परिणामकारक नियोजनासाठी पर्यावरणाचे विश्लेषण मार्गदर्शक व उपयुक्त ठरते. तिसरा महत्वाचा घटक आहे मागणीचा अंदाज. पर्यावरण विश्लेषणामुळे बाजारपेठेतील विविध घटकांबाबत निदान उपलब्ध होते. ग्राहकांचे मानसशास्त्र, वर्तन पद्धती, ग्राहकांच्या आवडीनिवडी, ग्राहकांचा प्राधान्यक्रम, ग्राहकांच्या जीवनशैलीमधील बदल, ग्राहकांच्या गरजा, क्रयशक्ती इत्यादी घटकांबाबत पर्यावरण विश्लेषणाद्वारे माहिती उपलब्ध होते. त्यामुळे ग्राहकांच्या संभाव्य मागणीचा अंदाज करता येतो व या विश्लेषणाच्या आधारे उत्पादनाचे नियोजन करता येते, म्हणजेच मागणीचा योग्य अंदाज केला जातो. 4. सकारात्मक घटकांचा लाभ. पर्यावरण विश्लेषणामुळे व्यवसायासाठी अनुकूल व सकारात्मक घटकांची माहिती, त्या घटकांची दिशा व बदल ही सर्व माहिती प्राप्त होते. त्यामुळे सकारात्मक घटकांचा व्यवसायासाठी लाभ उठवता येतो. त्या दृष्टीने जास्तीत जास्त लाभ घेता येतो. 5. कुशल संघटन. व्यवसायाच्या संघटन यंत्रणेतील मानवी घटक व त्याची वर्तन पद्धती फार महत्वाची असते. या मानवी घटकावर व त्याच्या वर्तन पद्धतीवर पर्यावरणाचा परिणाम होत असतो. पर्यावरणाच्या विश्लेषणामुळे संघटनात्मक वर्तन पद्धतीवर व वैयक्तिक वर्तन पद्धतीवर परिणाम करणाऱ्या घटकांची माहिती मिळते. त्या माहितीच्या आधारे कर्मचारी विषयक धोरण ठरवून कर्मचाऱ्यांच्या वर्तन पद्धतीला योग्य दिशा लावता येते. त्यातून कुशल संघटन निर्माण करता येते. 6वा मुद्दा आहे उपाययोजनेची पूर्वव्यवस्था. पर्यावरण विश्लेषण केल्यामुळे व्यवसायाच्या दृष्टीने संधी किंवा धोके, त्याचप्रमाणे बलस्थाने किंवा दुर्बलस्थाने समजून येतात.
त्यामुळे संभाव्य धोक्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी वेळीच उपाययोजना करता येते. ही धोके टाळण्यासाठी सुद्धा प्रतिबंधात्मक उपाय करता येतात. त्याचप्रमाणे दुर्बल स्थाने विचारात घेऊन योजना व धोरणे आखता येतात. भविष्यातील संधीचा बलस्थानांच्या आधारे अधिक फायदा घेता येतो. सातवा मुद्दा महत्वाचा आहे, उद्दिष्ट पूर्तता. पर्यावरण विश्लेषण केल्यामुळे उपलब्ध झालेले निदान लक्षात घेऊन व्यवसायाला उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने नियोजन करता येते. भविष्य काळातील घडामोडींचा व बदलांचा अंदाज उपलब्ध झाल्यामुळे संघटन यंत्रणेला आपल्या प्रयत्नांची योग्य दिशा ठरवता येते. त्यामुळे संघटनात्मक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पर्यावरणाचे विश्लेषण अत्यंत फायदेशीर ठरते. 8वा मुद्दा आहे आर्थिक विकासास गती. व्यवसायात आर्थिक कामगिरी ही पर्यावरणाच्या सकारात्मक घटकांमुळे उंचावते. व्यवसायासमोरील धोके व त्यापासून होणारे संभाव्य नुकसान टाळून व्यवसायामध्ये आर्थिक फलिते प्राप्त करता येतात. उत्पादन खर्चात बचत, विक्री वाढ, बाजारपेठांचा विस्तार, ग्राहक संख्येत वाढ इत्यादींमुळे व्यवसायाचा नफा व नफा क्षमता वाढवता येते. परिणामी व्यवसायाच्या आर्थिक विकासाला गती मिळते. 9वा मुद्दा आहे आर्थिक स्थिरता. पर्यावरणाच्या विश्लेषणामुळे व्यवसायातील धोके व संकटे याबाबत अगोदरच माहिती मिळते. तसेच व्यवसायातील दुर्बल स्थाने सुद्धा समजतात. परिणामी व्यवसायाचे संभाव्य धोक्यांपासून व संकटांपासून संरक्षण करण्याची उपाययोजना केली जाते. त्यामुळे व्यवसायाच्या स्थैर्यास कोणताही धोका पोहोचत नाही. याउलट संधींचा व बलस्थानांचा जास्तीत जास्त उपयोग करून व्यवसायाला आर्थिक स्थिरता प्राप्त करता येते किंवा आर्थिक बाजू भक्कम करता येते. आता या पर्यावरणाचं विश्लेषण करण्यासाठी काही तंत्र आहे. त्यापैकी एक महत्वाचं तंत्र आपल्याला अभ्यासासाठी आहे, सॉक विश्लेषण. SWOC, सॉक ॲनालिसिस असं त्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. आता मित्रांनो लक्ष द्यायचं महत्वाचं आहे, सॉक हे संघटन पर्यावरण विश्लेषणाचे सर्वात उत्तम तंत्र मानलं जातं. हे विश्लेषणाचे आधुनिक तंत्र आहे. व्यवसायाची बलस्थाने, दुर्बल स्थाने, बलस्थाने म्हणजे शक्तिस्थाने, दुर्बल स्थाने म्हणजे कमकुवत घटक, संधी व आव्हाने कोणती आहेत याचा अभ्यास करण्यासाठी या तंत्राचा वापर केला जातो. या तंत्राचा उद्योग क्षेत्रात जगभर वापर केला जातो. या SWOC इंग्रजी शब्दाचे दीर्घरूप आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल. आता बघा, एस म्हणजे स्ट्रेंथ म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण बलस्थाने म्हणतो. W म्हणजे विकनेसेस, त्याला मराठीमध्ये दुर्बल स्थाने म्हणतो. O म्हणजे अपॉर्च्युनिटीज, त्याला मराठीमध्ये संधी असं म्हणतो. आणि C म्हणजे चॅलेंजेस, त्याला मराठीमध्ये आव्हाने असं म्हणतो. या वरून SWOC असं शब्द तयार झालेला आहे, त्याला सॉक म्हणतात. आता या सॉकचं विश्लेषण बघूया आपण सविस्तरपणे, त्या संदर्भात मी चर्चा करूया. पहिला मुद्दा घेऊया, बलस्थाने. त्याला शक्तिस्थाने असं म्हणतात. व्यवसाय संघटनेची स्वतःची काही बलस्थाने असतात, यांना बलघटक असे सुद्धा म्हणतात. किंवा बलस्थाने ही व्यवसायाची शक्ती असते. आता हे बलस्थाने कोणती असतात? उदाहरणार्थ, प्रगत उत्पादन तंत्र. एखाद्या व्यवसायाचं उत्पादन तंत्र अत्यंत प्रगत असतं. अनुभवी व्यवस्थापक वर्ग असतो. व्यवसायांच्याकडे अनुभवी व्यवस्थापक वर्ग, निष्ठावान व कार्यक्षम कर्मचारी वर्ग असतो. अद्ययावत यंत्रसामुग्री व्यवसायाकडे असते. दर्जेदार उत्पादन असतं. कार्यक्षम वितरण व्यवस्था असते. आर्थिक पाठबळ चांगल्या प्रकारचं असतं, म्हणजे त्या कंपनीची आर्थिक शक्ती चांगली असते. साऊंड पोझिशन ऑफ द बिझनेस इत्यादी स्वरूपातील घटक ही व्यवसायाची बलस्थाने असतात.
अशा बलस्थानांची माहिती घेऊन त्याबद्दल बलस्थानांची क्षमता व शक्ती अंदाजित करता येते. या बलस्थानांचा शस्त्र म्हणून उपयोग केला जाऊ शकतो. त्या दृष्टीने नियोजन व रचना केली जात असते. अशा प्रकारे मित्रांनो, व्यवसाय संस्थेतले काही बलस्थाने असतात, त्याला बलघटक म्हणतात. आलं लक्षात? या बलघटकांच्या जोरावरच ती संस्था बाजारपेठेमध्ये सर्वात पुढे असते. दुसरा घटक म्हणजे दुर्बल स्थाने. व्यवसाय संघटनेमध्ये काही दुर्बल घटक असतात, त्यांना कमकुवत घटक असे सुद्धा म्हणतात. तेव्हा अशी दुर्बल स्थाने कोणती आहेत याचा शोध घेऊन त्याचे विश्लेषण करावे लागते. उदाहरणार्थ जुने तंत्रज्ञान, जुनी यंत्रसामग्री, कामगारांचे मर्यादित सहकार्य, कच्च्या मालाच्या पुरवठ्याबाबत अनियमितता, अकुशल कामगार, वाढता उत्पादन खर्च, भांडवलाची कमतरता इत्यादी प्रकारची दुर्बलता व्यवसायामध्ये असू शकते. यालाच दुर्बल घटक असे म्हणतात. ही दुर्बल स्थाने शोधून काढावी लागत असतात आणि दुर्बल स्थाने विचारात घेऊन नियोजन करणं हे फायदेशीर ठरत असतं, आवश्यक असतं. तिसरा महत्वाचा घटक म्हणजे संधी. जसे बलस्थाने असतात, दुर्बल स्थाने असतात, तसे व्यवसायाकडे संधी देखील प्राप्त होत असतात. व्यवसाय जीवन चालू असताना संधी देखील मिळत असतात. व्यावसायिक पर्यावरणामध्ये व्यवसाय संघटनेला काही अनुकूल गोष्टी असतात किंवा फायदेशीर गोष्टी असतात. अशा गोष्टींना किंवा घटकांना संधी असे म्हटले जाते. अशा लाभदायक किंवा अनुकूल संधीचा शोध घेऊन त्या संधी घटकांचा अभ्यास व विश्लेषण करण्यात येते. उदाहरणार्थ, वाढती लोकसंख्या हा ग्राहक मिळवून देणारा घटक आहे, म्हणून ती एक संधी आहे. त्या संधीचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला पाहिजे. त्या संधीचा दुसऱ्याने उपयोग करून घेण्यापूर्वी ती संधी आपण साधली पाहिजे. ही गोष्ट महत्वाची असते. उदाहरणार्थ, व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल राजकीय पर्यावरण, अनुकूल निर्यात धोरण, अनुकूल सामाजिक वातावरण, अनुकूल कायदे कानून, अनुकूल आर्थिक धोरण इत्यादी या संधी असतात. त्या दृष्टीने व्यवसायाने आपल्या व्यवसायाचं नियोजन व रचना करावी, म्हणून पर्यावरणाचं विश्लेषण केलं जात असतं. आणि चौथा महत्वाचा घटक म्हणजे आव्हाने. त्याला आपण इंग्रजीमध्ये चॅलेंजेस असं म्हणतो. मित्रांनो, आव्हाने ही बाह्य पर्यावरणातील घटकांपासून निर्माण होत असतात. आपण वरती तक्त्यामध्ये बाह्य पर्यावरण पाहिलेले आहेत की नाही? आर्थिक पर्यावरण, सामाजिक पर्यावरण, राजकीय पर्यावरण, तंत्रज्ञानाचे पर्यावरण, सांस्कृतिक पर्यावरण असे वरच्या तक्त्यामध्ये बाह्य पर्यावरण पाहिलेलं आहे. तेव्हा आव्हाने ही बाह्य पर्यावरणातील घटकांमुळे निर्माण होत असतात. बाह्य पर्यावरणातील या प्रतिकूल परिस्थितीतून व्यवसाय संघटनेतील दोष दूर करण्याचे, नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे, व्यवसाय सुधारणा करण्याचे, उत्पादन पद्धतीत व्यवसाय पद्धतीमध्ये बदल करण्याची इत्यादी आव्हाने निर्माण होत असतात. आणि अशी आव्हाने व्यवसायाने स्वीकारली पाहिजे आणि तसे बदल करून घेतले पाहिजे. म्हणजे बाह्य पर्यावरणात जसे बदल होतील ते बदल करणं गरजेचं आहे. तेव्हा खरे म्हणजे व्यवसायाला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी ही आव्हाने प्रोत्साहन देत असतात, चालना देत असतात. म्हणून आव्हानाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून ती संकटे नसून संधी आहे असा विचार करून उद्योजक व व्यवस्थापकांनी आव्हाने स्वीकारली पाहिजे. मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण पर्यावरण विश्लेषण म्हणजे काय, पर्यावरण म्हणजे काय, नैसर्गिक पर्यावरण म्हणजे काय किंवा आपल्या भोवतीचं पर्यावरण म्हणजे काय आणि व्यवसाय संघटनेचे पर्यावरण म्हणजे काय याचा सविस्तर अभ्यास आपण केलेला आहे. त्याची व्याख्या देखील पाहिलेली आहे, त्याची वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. त्याचप्रमाणे या पर्यावरणाचा अभ्यास का महत्वाचा आहे किंवा पर्यावरणाचं विश्लेषण जे आहे ते का व्यवसाय विश्लेषण महत्वाचं आहे हे पाहिलं. आणि पर्यावरणाचं विश्लेषण कोणत्या तंत्राद्वारे केलं जातं? SWOC, SWOC. S for strength, W for weaknesses, O for opportunities,
आणि सी फॉर चॅलेंजेस. या तंत्राद्वारे आपल्या व्यवसायाबाबतच्या पर्यावरणाचे विश्लेषण करण्यात येते. मित्रांनो, आजचं लेक्चर या ठिकाणी संपलेलं आहे. पुढील लेक्चर म्हणजे निर्णय म्हणजे काय, निर्णय प्रक्रिया म्हणजे काय, या संदर्भाने मी लेक्चर घेणार आहे. तेव्हा आजचं लेक्चर या ठिकाणी मित्रांनो संपलेलं आहे.